सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सद्गुरु आमच्या जीवनामध्ये आले आणि त्यांनी असा बोध आम्हाला केला. असे संत रूपी गुरु आमच्या जीवनामध्ये जर येत असतील, महाराज म्हणतात मग सद्गुरु वाचुनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी किंवा धरावे ते पाय आधी आधी त्या सद्गुरु वाचुनी सापडेना सोय. त्यांचे चरण आम्ही देवाच्या अगोदर धरले पाहिजे. कारण गुरु गोविंद दोनकडे का केला गोपाय बलिहारी गुरु आपणे गोविंद दियो बताय. महाराज कबीर महाराज म्हणतात की त्या परमेश्वराच्या अगोदर वंदन त्याला विठ्ठल विठ्ठल भगवद्गीतेमध्ये देव म्हणतात तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षेंती ते ज्ञान ज्ञानेन तत्वदर्शनम. कारण की अगोदर देवाकडे जाण्याच्या अगोदर तोच देवगीतेमध्ये सांगतोय काय की त्यांना अगोदर शरण जा. प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षेंती ते ज्ञान ज्ञानेन तत्वदर्शनम. कारण ते आम्हाला काय करतात माहिती का, त्यांनी आमच्या जीवनामध्ये एवढं काय ज्ञान दिलं की जेणेकरून आम्ही त्यांचं एवढं गुणगान गायलं पाहिजे किंवा त्यांना एवढं शरण केलं पाहिजे त्याच्या अगोदर का. त्यामुळे तो आम्हाला खाली येऊन त्याने नाही सांगितलं की तुम्ही माझं नाव जपा माझं नाव जपा माझं नाव जपा. तो सांगण्यासाठी खालून वरून खाली नाही आला. हे सांगितलं कोणी, त्या गुरुने सांगितलं. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे हो नाम जपा हरीचे का परंपरा त्याचे कुळ शुद्ध. अरे तुम्ही नाम घ्या आणि नाम घ्या. कलियुगामध्ये जर साधना ही जर फार महत्त्वाची सांगितली असेल नामाची, तर एवढे संत महंत आम्हाला ओरडून सांगतो ते नाम घ्या. म्हणजे तरण्याचा विचार त्यांनी केला, तो वरून खाली आला नाही आम्हाला सांगण्यासाठी माझं नाव घ्या म्हणून. यांनी सांगितलं म्हणून धरावे ते पाय आधी आधी. महाराज म्हणतात बरं आम्ही त्यांचे चरण धरूया,
बरं आम्ही त्यांच्या चरणाचा स्वीकारही केला, त्यांना शरणही गेलो, परिणाम काय झाला? दुसरं चरण. आपण सारखे करीती तत्काळ, आपण सारखे करीती तत्काळ, आपण सारखे करीती तत्काळ, आपण सारखे करीती तत्काळ, आपण सारखे करीती सारिखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. ते त्यांच्यासारखं बनवण्यामध्ये काळही लागत नाही आणि वेळही लागत नाही, लावतच नाही ते स्वतः. ते त्वरित मला म्हणतात ना, संतद्वारी कुतरा झालो, उकरेवर रसासी सोकलो, भुंकत भुंकत द्वारी आलो, ज्ञान थारोळ्या बैसलो, कुतऱ्या गळ्याची साखळी केली संतांनी मोकळी, कुतरा भुंकत आला हिता, संती हात ठेविला माथा. ज्ञान थारोळ्या बैसलो म्हणजे त्यांनी ज्ञानाची थारोळी दारापुढे टाकली, त्यांनी मला त्याच्यावर बसवलं आणि बसलो तिथं त्याच्यावरच मला त्याने ज्ञान पाजलं. मग माझ्या डोक्यावर कृपेचा हात ठेवला, कुतऱ्या गळ्याची साखळी केली संतांनी मोकळी. जी बंधनाची साखळी होती महाराज म्हणतात ती त्यांनी मोकळी केली. मग कुत्रा भुंकत आला हिता, तो आणि मी म्हणजे आम्हीच कुत्रे थोडक्यात नाथ महाराज म्हणतात आम्ही भुंकत भुंकत आलो, सगळ्यांची दारं पाहिली, सगळ्यांनी हाकलून दिलं म्हणे, परंतु इथं दाराशी आलो यांनी हाकलून दिलं आणि जवळ केलं आणि जवळ करून प्रेमाने आलिंगन दिलं आणि आलिंगन देऊन त्यांनी महाराज नुसतं बंधनाची साखळी नाही मुक्त केली, आम्हाला संसाररूपी जाळ्यातूनही मुक्त केलं. कुतऱ्या गळ्याची साखळी केली संतांनी मोकळी. महाराज म्हणतात एका जनार्दनी कुत्रा दात पाडूनही केला बोचरा, त्यांनी विकाररूपी दातही पाडले आणि मलाही मुक्तही केलं, सर्व बंधनातून मुक्त झालो. आता मी त्यांच्या चरणाची स्थित प्रज्ञ झालो. म्हणजे काय, माझी त्यांच्या परमेश्वराच्या चरणाशी माझी बुद्धी स्थिर झाली. स्थित प्रज्ञ म्हणजे काय, आपली बुद्धी देवाच्या चरणाशी स्थिर राहणे, याला स्थित प्रज्ञा म्हणतात.
आणि का कुणामुळे झालं हे त्यांच्यामुळे झालं का की त्यांची जी बुद्धी होती ती परमेश्वराच्या चरणाशी स्थितप्रज्ञ होती म्हणून त्यांनी आम्हाला तसंच सांगितलं तुझी बुद्धी तशीच कर. आणि महाराज परिणाम संगतीचा असा झाला की आमची बुद्धी तशी स्थितप्रज्ञ झाली. म्हणजे समप्रमाणात आमच्या सर्व काही गोष्टी घडल्या. सुख दुःख लाभ हानी जय पराजय या सर्व गोष्टींच्या मध्ये आम्ही स्थिर राहिलो आणि स्थिर राहिल्यामुळे आमची बुद्धी स्थिर झाली. मग आता आम्हाला या जगाचं काही घेणं देणं नाही. आता केवळ तो एकच आहे पांडुरंग विठ्ठल वारीचा परिणाम ते थोडं होत असतं. नुसतं चालणं वेगळं म्हणून चालणं वेगळं त्या सर्व काही गोष्टी. परंतु त्याच्याकडे गेल्यावर तो सुखावेला तो आम्हाला सुख देईल. मग तू अवघाची सुखरूप होशी कसा. हां तिकडे गेल्यावर आणि ते संचित असल्यावर सर्व काही गोष्टी आहे. मला म्हणतात मग तू एक करी तू एक काम कर. काय काम कर. तू त्या पंढरपूरला जा आणि त्याचे चरण पकड. त्याचे चरण पकडून काय होईल तुझ्या जीवनामध्ये त्याच्याकडे ते आहे ते तुला संपूर्ण देऊन टाकील. परमेश्वराकडे फक्त सुखच आहे आणि आनंद आहे. परमेश्वराकडे दुःख नाही, पांडुरंगाकडे दुःख नाही आणि तो दुःख देणार नाही, दुःख देतच नाही. आम्ही आमच्या कर्मामुळे दुःख भोगवतो. त्याच्याकडे आनंद आहे, तो आनंद देण्यासाठी उभा आहे. आणि जो व्यक्ती हसतमुखाने जातो महाराज त्याच्या जीवनामध्ये आनंदही आनंद होतो. परंतु कुलटवाणी गेलं तो कुलटवाणीच येणार. विठ्ठल पण त्या वारीमध्ये जरी आम्ही पंचायती केल्या याचं त्याचं आहे की नाही उतापात्या किंवा खाली वर करणं, तोंडात विष आणणं, पोटात विष आता पोटात नाही घालणं तोंड ते कंठात विष म्हणजे काय मी कालच सांगितलं. कंठात विष धारण करणं म्हणजे काय. ते विष जर कंठातून पोटात गेलं तो ज्याच्या गेलं तो मरतो. तेच विष कंठात तोंडात आलं का तो समोरच्याला मारतो टाकून बोलून. विठ्ठल बरं त्या सर्व काही गोष्टी आहेत. हे सर्व काही आम्ही पाहिलं. वारी करत असताना या सर्व गोष्टी जपून ठेवल्या पाहिजे. फक्त नामस्मरण चेष्टा मस्करी आनंद घ्या त्या गोष्टी करा. परंतु कोणाचं मन दुखवेल किंवा कोणाला त्रास होईल आपल्यापासून आणि ह्या उतापाद्या करण्यापेक्षा आम्ही नामस्मरण करत गेलं पाहिजे. त्या सर्व काही गोष्टी आहेत. मग हे सांगण्यासाठी ते असतात. म्हणून आम्ही त्यांच्या चरणाशी स्थितप्रज्ञ झालो. म्हणजे तिथं आम्ही एकरूप झालो. कुणामुळे झालो. त्या सद्गुरूमुळे झालो, त्या संतरूपी गुरुमुळे झालो. मला असे संतरूपी गुरु आमच्या जीवनात आले आणि मी एकरूप झालो. म्हणजे काय धरावे ते पाय आधी आधी. त्यांनी काय केलं. आपणा सारिखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. त्यांनी त्यांच्यासारखं केलं. म्हणजे काय ते जसे भगवत भक्त होते त्यांनी आम्हाला भक्तच केलं. काही लोक म्हणतात लई साधूकडे जाऊन बसू नको, लई संन्यासांसोबत राहू नको. कोण सांगतं लई महाराजांमध्ये हिंडू नको असं कोण सांगतं. आम्हीच सांगतो आमच्या पोरांना. का सांगतो. तू जर महाराज झाला तर काय होईल. विठ्ठल चुकीचं ज्ञान याला म्हटलं का. आम्ही म्हटलं का इथं आल्यावर अरे तू माळ घाल घरी तो म्हटला का महाराज मला म्हटले बरं का माळ घाल. मग हे काय म्हणणार महाराजांचं म्हणायचं काम आहे. तू काही ॲक्शन उद्या ते उद्या म्हणून तो संन्यास घेतो. संन्यास घेशील का. माळ बीळ काही घालू नको हे कोण सांगतं. आम्ही सांगतो. त्या सर्व काही गोष्टी आहेत. आपणा सारिखे करती तात्काळ आम्हाला त्यांच्यासारखं करतात. महाराजांनी त्यासाठी उदाहरण दिलं. तिसरं चरण लोहे परिसाची लोह परिसाची नसा हे उपमा. लोह परिसाची लोह परिसाची नसा हे उपमा. लोह परिसाची लोह परिसाची नसा हे उपमा. लोह परिसाची
देवाची महिमा आहे. कशी परिसानी लोखंडाला स्पर्श करणं आणि त्याचा परिणाम सोन्यामध्ये होणं, तशी महिमा सद्गुरूची आहे. जीवनामध्ये ते आमचे आले किंवा आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांनी आम्हाला सोन्यासारखंच केलं. बरं, त्यांच्याकडे गेलो रिकाम्या हाताने परत माघारी येत नाही माणूस, रिकाम्या हाताने येत नाही. म्हणजे काही सोनं पैसे देत नाही. जरी काही ना वाटलं की सगळे बांधकाम चालू म्हणजे बाबाकडले पैसा असेल, हे तसंही समजू नका. काहींना असं वाटतं फक्त, मग काहींना खरंच वाटतं विठ्ठल तुमच्याकडून घ्यायचं, इथं लावायचं आणि तुमच्यासाठीच करायचं चालू आहे. त्या सर्व काही गोष्टी काही लोकांचं गैरसमज झालेलं आहे. आता बरं, काही महाराज लोक आम्हाला म्हणत असतात, आता आमचं काही खरं राहिलं नाही म्हणे, कारण की हे सगळे लोक तुमच्याकडेच वळले म्हणे. म्हणजे ह्या समजून घ्या, म्हणजे ते सर्व काही गोष्टी आहेत. आता कसं आहे, संस्थानं मारायला किंमत असते, बाकीच्या नसते, असे टोमणे मारणारे काही भेटतो. हे सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तो पैसा योग्य त्या कारणे लावणं ते त्या महाराजांचं आणि त्या लोकांचंही कमिटीचं कर्तव्य असतं आणि ते योग्य त्या ठिकाणीच लागला जातो. कारण एवढं सर्व काही काम हे सर्व तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून होऊ राहिलेलं आहे. सहवास संत बहिराजात वेदांचा आहे. ते आमचे फार मोठे संतरूपी गुरु ठरलेले आहे. जीवनामध्ये त्यांनी तसं तसं सांगितलं तसं तसं होऊ राहिलेलं आहे आणि मार्गदर्शन त्यांची कृपा असल्याशिवाय शक्य नाही. बरं, त्यांच्यामुळे शक्य होतं आहे. नाही तर संत कृपा नसली तर एवढं सगळं काही होणार नाही, अजिबात होणार नाही. विठ्ठला विठ्ठला सगळ्या गोष्टीकडे आम्ही आढावा घेत असताना आम्ही या धनाकडे, या पैशांकडे, सुवर्णाकडे, गप्पा गोष्टी, चेष्टा मस्करी हे होत राहणार जीवनामध्ये. पण आम्हाला विशेष काय घ्यायचं त्या स्थानाकडून, तिथं ती जे ज्ञानरूपी जे पीक आहे किंवा साधनारूपी जे पीक आहे ते घेण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी जायचं असतं आणि त्या पिकाचा स्वीकार करायचा, त्याची भाजी करायची, त्याचं मंथन करायचं, ती शिजवायची, मग ती खायची. म्हणजे गावरानच घ्या. आणि ती खाल्ल्याने आमच्या जीवनावर परिणाम कसा होणार तुम्ही याच्यावर विचार करा. महाराजांनी प्रमाण दिलेलं असतेच. मग त्या सर्व काही गोष्टी आम्ही आढावा घेत असताना त्या केल्या पाहिजे. आणि जीवनामध्ये स्थानाकडे गेल्यावर, तीर्थावर गेल्यावर आम्ही त्या ठिकाणी चांगली ऊर्जा घेतली पाहिजे आणि ती घेण्यासाठी आम्ही तिथं जातो, मग तेच काम केलं पाहिजे. लोह परिसाची न सतगुरु महिमा घातची. ते जर आमच्यासारखे त्यांच्यासारखे आम्हाला बनवतात, सोन्यासारखे करतात, म्हणजे त्या सोन्यासारखे नाही, सोन्यासारखे करतात आणि आमच्या जीवनामध्ये ज्ञानरूपी अमृतचं झरा पाजतात. ते महाराज म्हणतात त्यांनी ज्ञान दिलं, त्यांनी नाम दिलं, त्यांनी तारक मंत्र दिला. महाराज म्हणतात हे मूढ लोक त्यांनाच विसरून जातात. तुका म्हणे कैसे आंधळे तुका म्हणे कैसे आंधळे तुका म्हणे तुका म्हणे कैसे आंधळे 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 गेले विसरो गेले विसरो गेले विसरो गेले विसरो खऱ्या देवा आपणा सारी आपणा सारी गेले विसरो गेले विसरो गेले विसरो गेले विसरो खऱ्या
सर्व काही दिलं, तारणही दिलं. महाराज म्हणतात तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरूने खऱ्या देवा. का आपणासारखे करती तात्काळ, कोणी आसरा दिला नाही त्यांनी जवळ केलं. बरं त्यांना विसरून गेले. माणसाची जातच तशी असते, त्यामुळे सगळ्या काही गोष्टी घडत असतात. आणि त्यांनी जे सांगितलं ना त्याच्या उलट वागायचं म्हणजे गेले विसरूने खऱ्या देवा. त्यांनी ज्ञान दिलं त्याच्या उलट वागायचं म्हणजे गेले विसरूने खऱ्या देवा. त्यांनी नाम जप करायला लावला, नाही केला म्हणजे गेले विसरूने खऱ्या देवा. त्यांनी तत्वज्ञान सांगितलं त्याचा अंगीकार केला नाही म्हणजे गेले विसरूने खऱ्या देवा. त्यांनी वारंवार देवाला नमस्कार करा आणि वारंवार पौर्णिमाला या म्हणजे साधनेला या, गेले विसरूने. ज्या काही साधना जीवनामध्ये ते आमच्याकडून करून घेतात पण त्या साधनेला आम्ही जात नाही. मला म्हणतात ते मूड आहे ना, मग आम्ही त्या गोष्टी का करत नाही तर म्हणे पण नाही महाराज म्हणे आम्ही माळ घातली आता भरपूर झालं आमचं. माळ घातली डायरेक्ट हे वर्ष तर ते वर्ष काही 2 वर्ष पण एकदा भेटतात. मग ते म्हणतात आम्ही तुमच्याकडून माळ घातली, अरे तू तर आता भेटला का. बरं तर मोठी माणसं आहे. मग जीवनामध्ये आम्ही ज्यांना अंगीकारलेला आहे, ज्यांच्याकडून दीक्षा घेतलेली आहे, वर्षातून एकदा गुरुपौर्णिमेला आम्ही त्यांच्याकडे गेलोच पाहिजे. शास्त्राने सांगितलेलं आहे की नाही. आणि जर नसन जात तर मग लईच लांब असेल किंवा ज्यांच्याकडे नाहीचे गुरु त्यांनी फोटोची उपासना करावी आहे की नाही. पण निष्ठा भंगत काम नाही. काही म्हणतात आमचे गुरु वारले मग तुम्ही करा नाम, नाही ना, चालत नाही. म्हणजे तुमचा अविश्वास प्रकट झाला. त्यांची निष्ठा तुमची निष्ठा त्यांच्यावर असताना ती डगमगून देऊ नका, विश्वास दृढ करा. असे आमच्यासारखे तुम्हाला भरपूर भेटणार, परंतु तुमची निष्ठा पक्की ठेवा. ते नाही आहे ना आता तरी चालेल, परंतु निष्ठा आमची पाहिजे. जीवनामध्ये आमच्याकडून साधना घडल्या पाहिजे. ते साधना करत असताना फार त्रास होतो सगळ्या गोष्टीचा. यज्ञ करणं, पौर्णिमाला सर्व काही करणं सोपं वाटतं किंवा हे कार्यक्रम नियोजन करणं, सगळ्या गोष्टी करणं सोपं नाही. हे शरीर झिजावं लागतं आणि झिजता माणूस झिजतो, परंतु ऐकणारे किंवा येणारे झिजत नाही कधी. ते म्हणले पाहिजे की महाराज आम्ही थोडं साफसफाई करतो आहे की नाही, आम्ही थोडंसं कामामध्ये मदत करतो. नाही आम्हाला पंक्तीच्या वेळेस बोलून घ्या म्हणे फक्त. बरं काही पाठीमागून येतात मग बरं बसल्यापैकी फोन करतात त्यांना संपर्क करतात. विठाला हो, या ठिकाणी सद्गुरू वाचणे सापडे ना सोया हा या अभंगावर थोडासा चिंतनाचा प्रयास केला. याच्यावर फार बोलण्यासारखं आहे पण वेळ कमी आहे. हे वरती पाहिल्यावर सगळ्या गोष्टीचा आढावा घ्यावा लागतो. आणि या ठिकाणी आदरणीय पूजनीय कीर्तनाला साथ देण्यासाठी आपल्या परिसराचं वैभव आहे. उत्तम गायनाचार्य असणारे आमचे काशीनाथजी महाराज टेकाळे, तसेच पूजनीय वंदनीय गिरधरजी महाराज जाधव, आपलं मृदुंगामध्ये फार उत्तम उंची गाठणारे आमचे परमेश्वरजी महाराज भारत हे या ठिकाणी आलेले आहेत. तसेच आमच्या भजनी असतील, जैनपूरचे भजनी असतील, सुरेगावचे, तसेच बेलपांढरे असतील, बेलपांढरेचे भजनी या ठिकाणी आलेले आहे. साईनाथनगरचे सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत. आणि सुंदर अशी संस्कृती त्यांची आहे. ते असताना आमचे चांडेबाम आणि वेळेस त्यांनी कालच फोन केला म्हणे आम्ही लगेच येतो म्हणे. तिसरं कीर्तन आता आहे ना, तुम्ही कीर्तन वाजवत राहा. आणि आपलं शूटिंगचं कार्य करणारे आमचे सचिन भाऊ, पेटी मास्तर असतील, चौकदार असतील आणि ज्यांनी मदत केली या नियोजनासाठी कार्यासाठी त्या सर्वांचे आभार. त्यांचा आपण एक छोटासा सत्कार या ठिकाणी सर्वांचा करणार आहे. ज्या सर्वांनी पंक्ती आम्हाला या ठिकाणी वारीमध्ये दिलेल्या आहेत त्यांचेही मनपूर्वक आभार. ज्यांनी विशेष सहकार्य केलं वारीमध्ये त्यांचेही खूप खूप आभार. आणि त्याचप्रकारे इथून आल्यावर हे सर्व काही हवर करायचं होतं म्हणून आमचे रवी भाऊ घोगरे कुठे आहे बरं, त्यांनी ट्रॅक्टर आणून सर्व काही हवर करून दिलं. त्यांची जोडीदार कुठे आहे ते नारायण भाऊ आहे का बरं. सर्व काही सर्वांचं सहकार्य आहे. आणि आमच्या महिला भगिनींनी या ठिकाणी येऊन सर्व गवत काढून घेतलं. वारीमध्ये ज्यांनी सहकार्य केलं त्यांचेही आपण या ठिकाणी नामोल्लेख करणार आहे आणि त्यांचा छोटा सत्कार या ठिकाणी करणार आहे. माऊली ज्ञानराज माऊली